हाय हॅलो नमस्कार, मी दिव्या स्वागत करते आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ येणारे तुम्हाला वेळेत बघायला भेटतील. चला तर आज आहे दिवाळी आणि आज आम्ही चाललेलो आहोत माळिंबासाठी, कारण की या प्रत्येक अमावस्येला आम्ही तिकडे जात असतो आणि ह्याही अमावस्येला आम्ही जाणार आहोत. तर जास्त काही मी रोडचं वगैरे शूट घेतलेलं नाही, कारण की मागच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलेलं आहे. त्यामुळे जास्त काही असं शूट घेतलेलं नाही आहे रोडचं वगैरे. तर सकाळ सकाळी आम्ही लवकर निघलेलो होतो त्या दिवशी, कारण की आम्हाला परत पटकन घरी पण यायचं होतं लवकर. तर खूप छान असा व्ह्यू होता मॉर्निंगला, मस्त वाटलं, कारण की सगळं शांत शांत वातावरण होतं. प्रत्येक टायमिंगला खूप जास्त रोडला पण गर्दी असते आणि ह्या टायमिंगला जरा जास्त काही गर्दी नव्हती रोडला. आणि हा सनचा जो व्ह्यू आहे तो खूप छान होता, मला खूप आवडला तिथे. आणि त्याचप्रमाणे थंडी पण खूप होती ह्यावेळेस आम्ही गेलो तर, कारण की प्रत्येक टायमिंगला थंडी नसते, पण ह्या टायमिंगला खूप जास्त प्रमाणात थंडी होती. तर आज पुढे आम्ही आलेलो आहोत माळिंबाच्या तिथे कमानीपाशी. त्याच्यानंतर इकडं बघू शकता तुम्ही, मागच्या व्लॉगमध्ये आपण पाहिलं होतं खूप जास्त प्रमाणात गर्दी होती आणि ह्या टायमिंगला गर्दी कमी होती, कारण की दिवाळी पण होती ह्या दिवशी आणि बाहेरून जे येणारे लोक होते ते आदल्या दिवशीच आलेले होते, कारण की अमावस्या आदल्या दिवशी पण होती आणि दुसऱ्या दिवशी पण होती. तर इथं काही जास्त गर्दी नव्हती, पण आतमध्ये थोडीफार वाटली आम्हाला वाटलं होतं की दर्शन वगैरे होणार नाही आमचं. बट ह्यावेळेस चांगलं दर्शन झालेलं आहे, पण प्रत्येक टायमिंगला जे काही समोरून दर्शन होतं तसं झालेलं नाही ह्यावेळेस. फक्त इकडं पादुकांचं दर्शन वगैरे होतं, कारण की तिथे बांधकाम वगैरे चालू आहे, त्यामुळे तिथं जाण्याला एंट्रेस नाही आहे. आधी समाधीवरती दर्शन वगैरे व्हायचं, पण आता दर्शनच होत नाही आहे, कारण की काम चालू वगैरे आहे त्यामुळं. आणि बघू शकतात खूप कमी कमी गर्दी होती सकाळ सकाळ, आम्ही लवकर गेलो होतो त्यामुळं. इथं पेढे वगैरे प्रसाद वगैरे होता सगळा. आणि आमच्या गाडीची चावीच राहून गेली होती, मग परत ही चावी आणण्यासाठी गेले. मग आम्ही थांबलो होतो बाहेर. सो बघू शकतात तुम्ही इथे गर्दी कमी आहे आणि प्रत्येक ठिकाणी वडापावचे वगैरे शॉप वगैरे लागलेले असतात, पाणी वगैरे. आणि खूप जणं इथे दान पण करतात, पाणी वगैरे जे काय म्हणतो आपण ते पण दान करतात. तर आज मला खूप छान वाटलं, कारण की दर्शन थोडं समोरासमोरून झालं, की आम्हाला जे काही समाधीचे फोटो वगैरे होते तर ते काही मला काढता येत नव्हते त्यामुळं. तर इथे शॉप्स वगैरे असतात, कंटिन्यू शॉप वगैरे चालू असतात त्यांचे पण. इथे आदल्या दिवशी येऊन गेल्यामुळं थोडीशी गर्दी कमी होती सगळेजणं. तर इथून आम्ही पुढे चालत गेलो आणि मला नारळ वगैरे जे काय होतं ते घ्यायचं होतं, त्यामुळे आम्ही गेलो बघण्यासाठी तिथे नारळ वगैरे. आणि मला मेन म्हणजे धागा पण घ्यायचा होता हातातला, पण तो येताना घ्यायचा होता. मग इथे आम्ही नारळ वगैरे घेतलं, प्रसाद वगैरे घेतला. इथे खूप वेळ चालू होता माझं, नारळ वगैरे चांगलंच पाहिजे हे इथे. आणि मला असं वाटलं होतं की 4 नारळ वगैरे वाहतात की काय, पण त्या बोलल्या की ज्याची कोणाची इच्छा असते ते वाहतात, आपण नाही, म्हणजे नाही का, ज्याचे रेग्युलर जातात त्यांचा काही विषय नसतो. मग आम्ही तिथे नारळ वगैरे घेतले. इथे मी बघू शकतात तुम्ही, त्यांनी नारळ वगैरे दिलेला आहे. इथे धागे वगैरे पण छान होते, पण हा जो धागा असतो त्याचा कलर जातो नंतर नंतर, लाईट पडतो त्यामुळं. आणि आमचं जे काही पेमेंट होतं सगळं यांच्याकडे होतं, सो त्यांच्याकडून मी कॅश मागत होते, कारण की ऑनलाईन इथे काही चालत नाही, माझ्याकडे ऑनलाईनच असतात. त्यामुळे मग मी त्यांना कॅश मागितली आणि यांनी मला कॅश वगैरे दिली. मग त्या काकू बोलत होत्या की तुम्हाला गंध वगैरे काही अगरबत्ती वगैरे घेऊन जायचं आहे का पुढे जाण्यासाठी, बट त्यांना म्हटलं नाही. मग इथे एवढंच घेतलं मग, आणि त्यांनी मला कॅश वगैरे दिली. त्यांनी डायरेक्टली त्यांचं वॉलेट दिलं माझ्याकडं, मग त्यांच्यातून मी काढून कॅश दिली. आणि बघायला गेलं तर नारळाचे पैसे खूप जास्त करतात, कारण की देवाच्या ठिकाणी तेच नारळ परत कधी कधी रिटर्न पण येतात, असं भरपूर देवाच्या ठिकाणी आहे. आपण जे काय नारळ वगैरे फोडतो त्याचे पैसे वेस्टच जातात, त्याची फुलं वगैरे असतात ते डायरेक्टली कचऱ्यात जातात. त्यामुळे मी जास्त करून कधी फुलं वगैरे घेत नाही. बट ह्या टायमिंगला आम्ही घेतलं होतं, कारण की थोडीशी गर्दी कमी वाटली, म्हटलं आपलं जवळून दर्शन वगैरे होईल. मग आम्ही जाण्यासाठी निघालो मंदिराकडे. आणि चप्पल वगैरे पण आम्ही याच साईडला काढली होती शॉपच्या तिथंच, कारण की प्रत्येकच आम्ही पुढे काढतो, पण मग आपण तिथे घेतलंच होतं. तर त्या बोललं की इथेच चप्पल वगैरे ठेवून जा. मग माझी बॅग वगैरे मी तिथेच ठेवली आणि तिथून आम्ही निघालो मंदिराकडे जाण्यासाठी. आणि यावेळेस प्रसाद वगैरे काहीच नव्हतं तिथं आम्ही ज्यावेळेस गेलो होतो, कारण की ते त्याच्या आधीच अमावस्या आदल्या दिवशी होतं, त्यामुळे भरपूरसे लोक आधीच येऊन गेले. सो आम्ही इकडून मंदिराच्या तिथे निघालो. तर इकडं बघितले तर पारायण वगैरे चालू असतात कंटिन्यू तिथे,
सो तिथे पारायणवाले वगैरे होते. मग म्हटलं बघूयात आपण गर्दी किती आहे, आपलं दर्शन होतं आहे की नाही आधी हे जाऊन बघूयात. आणि इकडून बघितलं तर खूप कमी गर्दी दिसली आम्हाला. त्यामुळं मग म्हटलं की चला आपण आज आतून दर्शन घेऊ. प्रत्येक टायमिंगला बाहेरनंच दर्शन घेतो आपण. तर बघू शकता बांधकाम चालू आहे, त्यामुळं इकडं जागा कमी आहे बाबा अजून तरी. सो मग आम्ही हे इथेच थांबले, इथून मधून घुसले आणि आम्ही गेलो पुढे. आणि पुढून गेल्याच्यानंतर पण पटपट यायला लागलं, कारण की गर्दीच नव्हती. आणि इथे ना त्या स्क्रीनवरती समाधीचा फोटो वगैरे दिसत होता आपल्याला लाईव्हमध्ये. तर खूप छान असं वाटतं इथं गेल्याच्यानंतर. मला तर खूप प्रसन्न वाटतं. आणि भरपूर जणांचे काही प्रॉब्लेम्स वगैरे असले तर ते पण सॉल्व्ह होतात असं म्हणतात. आणि खूप छान वाटतं इथं आल्याच्यानंतर. तर ही जी आहे ती समोरची बाजू आहे जी आतून दर्शन घेतात त्यांच्यासाठी. आम्ही कंटिन्यूली बाहेरच्या साईडने जातो, त्यामुळे ते डायरेक्टली समाधीच्या पुढचं दर्शन होतं थोडंसं गॅपमधून 2 लाईन सोडल्या तर. आणि इथे पण तसंच होतं, पण इथून डायरेक्टली आपल्याला प्रॉपर समाधी वगैरे दिसत होती. आणि इथे पादुका वगैरे जे आहेत तर त्याचं दर्शन होतं. आणि इथे लाईनमध्ये पण काही जास्त गर्दी नव्हती. इथे प्रत्येकाने नारळ वाहिलेले होते. दिवाळीनिमित्त तर कोणी ते दिवे वगैरे पण लावले होते. ज्यांची इच्छा असेल तर त्याप्रमाणे 11, 51 असे दिवे लावलेले पण होते. मग आम्ही पण इथे पटपट रांगेतून दर्शन घेतलं. ते जास्त वेळ काय दर्शन घेऊन देत नव्हते, जरी गर्दी कमी होती तरी पण, कारण की नंतर परत माणसं वाढतात त्यामुळं. आणि माझं डोक्यात होतं की मला समाधीचं शूट घ्यायचं आहे. सो मी बघत होते जागा की कुठून आपल्याला शूट घेता येईल इथून, प्रॉपर आपल्या व्लॉगमध्ये पण दिसला पाहिजे. कारण की प्रत्येक टायमिंगला जातो तर गर्दी असते, त्यामुळं आतल्या लाईनला तर चान्सच नसतो की आपण शूट करू शकतो. आणि ह्या टायमिंगला टाईम होता आणि गर्दी पण इकडून कमी होती, त्यामुळं म्हटलं आज आपण शूट घेऊ. प्रत्येकजण फोटो वगैरे काढत होतं तिथं. आणि इथं गेल्यावर खूप छान वाटतं, मला तर खूप छान वाटतं. बघू शकता तुम्ही इकडून पण आतमध्ये समाधीकडे जाण्यासाठी गेट आहे, पण इकडून जास्त कोणी जात नाही. म्हणजे जे कोणी पुजारी वगैरे त्यांनाच एंट्री आहे, आपल्यासारखे माणसं नाही जाऊ शकत सध्या तरी, कारण की बांधकाम वगैरे चालू आहे, त्यामुळे तिथं जायला चान्सच नाही. आणि असं जरी आपण आलो तरी पण जास्त जवळ नाही जाऊन देत. समाधी फक्त याला ओपन असते म्हणतात पाडव्याच्या दिवशी कंटिन्यू. मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही दुसऱ्या साईडने आज एक्झिट केलं होतं डायरेक्टली. मग तिकडून पुढूनच आलो आम्ही. मग इथे नारळ वगैरे जे काही होतं तर ते देव चालू होतं. इथे पण एक मंदिरात छोटीशी मूर्ती वगैरे होती. इथे पण भरपूर जणांचं पारायण वगैरे चालू होतं. आणि भरपूर कचरा वगैरे झालेला होता, तर जिथे जे कोणी भक्त येत होते तर ते लोक पण साफसफाई करत होते, की असं नाही की तिथल्याच लोकांनी केली पाहिजे वगैरे, असं काही नव्हतं त्यांचं. तर यांनी पण केलेली आहे त्या लोकांनी. इथे प्रसाद वगैरे होता लाडूचा. आणि इकडं काय होतं काय माहीत नाही मला, पण तो नवीनच प्रोडक्ट होतं. त्यानंतर आम्ही आलो इकडे. फोटोज वगैरे ज्यांना काढायचे असतात ते पण काढतात, आणि ते मोबाईलमध्ये फोटोज वगैरे काढून देत नाही. मग आम्ही पण काही साईडला फोटोज वगैरे क्लिक केले. मग थोडा वेळ थांबलो आम्ही तिथेच. थोडंसं निवांत बसलं का थोडं फ्रेश वाटतं ते बसल्याच्यानंतर. मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आमचा. तर पुढं आल्याच्यानंतर मग मला आठवलं की मला धागा पण घ्यायचा आहे. आणि कंटिन्यू आम्ही त्यांच्याच दुकानात जातो. तर इथे फुलं वगैरे होते, दिवाळीमुळं खूप ठिकाणी फुलं होते बघू शकता. आणि ते शॉप्स वगैरे जे आहेत ते खूप जवळच आहेत, शेजारीच तेवढ्याच एरियामध्ये शॉप वगैरे आहेत. आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. आणि आमचं आजचं खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे. मला तर खूप आवडलेलं आहे, कारण की जवळून दर्शन झालं, फोटोज वगैरे क्लिक करता आले की मग तर प्रत्येकालाच मज्जा वाटते. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.